ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता एक नवीन पॉडकास्ट बघत असतो, ज्यामध्ये त्याला अजून विशेष माहिती हवी असते. त्यातच त्याने आता त्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार त्या व्हिडिओमधल्या माणसाने सांगितलेलं असतं की जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट असते तेव्हा तिच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थित होणारं डाएट, त्यासोबत तिचं मेडिटेशन आणि योगा यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात, हेही आता सांगितलेलं असतं. हे जेव्हा सगळं काही सांगितलं जातं तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करत असतो. अर्जुन विचार करतच म्हणत असतो की काय काय नेमकं करायचं आहे आणि ते सगळं काही लिहित असतो. कारण त्याला आता सायलीच्या डाएटमध्ये हे सगळे बदल करायचे असतात आणि ते सगळे बदल तो आता त्या डायरीवर लिहित असतो. मग तो आता म्हणतो की आजच्या पुरती तरी एवढं, पण उद्यासाठी ना नवीन याचं सगळं टाईमटेबल सेट करावं लागणार आहे आणि उद्याच मला बायकोला भेटून हे सगळं काही सांगावं लागणार आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि पेन वगैरे ठेवून तो आता झोपायला जातो. तेच इकडे सायलीही झोपायला जात असते, पण झोप तिला काही येत नसते. सारखं तिच्या डोळ्यासमोर ना तेच आठवत राहतं. म्हणजेच जे काही घडलं आहे त्या सगळ्या काही गोष्टी सारख्या आठवत राहतात आणि म्हणूनच मग आता तिला समजत नसतं की हे सगळं चाललंय तरी काय. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त अशी बेचैन झालेली असते. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी घडत असतात ना तेव्हा ती विचार करत असते की सारखे मला भास का होतात, मी या सगळ्याबद्दल कोणाशी बोलू, या सगळ्या गोष्टींचा विचार ना आता तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि तिचं डोकं काम करत नसतं. त्याच वेळेला आता लक्षात येतं की नाही, मला याबद्दल कोणाशी तरी बोलायला हवं, यांच्याशी बोलू का. तेच आता अर्जुनचा कॉल आलेला असतो. अर्जुनचा ज्या वेळेला कॉल येतो तेव्हा अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बायको मिस यू. आणि तेव्हाच ना सायलीही म्हणत असते, मीही तुमचीच आठवण काढत होती आणि तुमचाच विचार करत होते आणि तेवढ्यातच ना तुमचा फोन आलाय बघा, असंही आता ती अर्जुनला बोलत असते. अर्जुन आता तिच्याशी बोलत नसतो, फक्त तिला एकटक पाहत असतो, तिला आपल्या नजरेमध्ये साठवून घेत असतो. ते सायली म्हणत असते की मला तुम्ही म्हणालात आठवण येते म्हणून कॉल केला, मग आता काय झालं, बोला ना, का बोलत नाही आहात. तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की बायको, मी तुला ना खूप मिस करतोय. म्हणजे आज ना मला खरंच तुझी खूप आठवण येते. नाहीतर रोज तू असतेस माझ्या बाजूला आणि आज तुझी जी जागा रिकामी आहे, सो मला ना तुझी आठवण येते, असंही आता ते म्हणत असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या सायलीलासुद्धा बरं वाटत असतं. मग सायलीही अर्जुनला म्हणत असते, तेही तुम्हाला मिस करत होते. मग अर्जुन तिला विचारतो की तू मला मिस का करत होतीस, त्याचं कारण काय. मग आता सायलीला काय सांगावं कळत नसतं, कारण तिला असं वाटत असतं की मी तन्वीचा विषय काढला तर पुन्हा एकदा हे माझ्यावर चिडतील आणि मग मग ते बोलतील की तू अजूनही तोच विचार करतेस का, त्यापेक्षा न सांगितलेलंच बरं, असा विचार करून आता सायली जी आहे ती शांत बसलेली असते. अर्जुन म्हणतो की आता झोपायचं, तुझ्या मोबाईलचा अलार्म वाजलेला आहे झोपायचा, त्यामुळे मोबाईल चालू ठेवायचा आणि झोपायचं, असं देखील आता त्यांना सांगितलेलं असतं. तो म्हणतो म्हणून सायली व्हिडिओ कॉल चालूच ठेवते आणि डोळे बंद करून निवांत झोपायचा प्रयत्न करत असते. तेच आता अचानक फोन कट होतो, तर इकडे मात्र अर्जुनला गाढ झोप लागलेली असते, पण सायली काही अजून झोपलेली नसते. सायली विचार करते की फोन कसा काय कट झाला, बहुतेक यांचा डोळा लागला असेल म्हणूनच फोन ठेवला गेला असेल, असाही सायली विचार करते आणि ती पुन्हा काही आता अर्जुनला कॉल लावत नाही. तेच आता दुसरीकडे सायलीसुद्धा झोपायचा प्रयत्न करत असते, पण झोप काही येत नसते, कारण डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात. तेच आता तिच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी ना करायला हवं, या सगळ्याबद्दल कोणाशी बोलू, प्रतिमात्या का नाही, प्रतिमात्यांशी नाही बोलू शकत, मग कोणाशी बोलू, म्हणजे मला माझ्या लहानपणाबद्दल या सगळ्या काही गोष्टी ना नक्कीच ना मधुभाऊंना माहिती असतील. मधुभाऊंशी बोलायचं का या सगळ्याबद्दल, मग कसं बोलायचं, मधुभाऊंना तर बोलताही येत नाही आहे, मग काय करायचं असा विचार ना सायली करत असते. कारण मधुभाऊंना भूतकाळाबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या सायलीला लहान असतानाच त्यांनी तर आणलं होतं. तेच आता सायली थोडा विचार करत असते की काय करू, कारण मला ना जेव्हा लहानपणीच्या गोष्टी सांगायचे ना तेव्हा त्रास व्हायचा,
आणि म्हणूनच तर मधुभाऊंनी सारखं सारखं माझ्यासमोर कधीच ना माझं बालपण आणलं नव्हतं. मग आता नेमकं काय करायला हवं काय नाही याचाच विचार ना मनामध्ये सारखा येऊ लागलेला असतो. मग आता ती थोडा विचार करत असते. नंतर तिच्या लक्षात येतं की काल जे आपल्याकडे स्तोत्र आहे ते जर मी त्यांना ऐकवलं तर नक्कीच ना मला असं वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये फरक पडेल. म्हणजे मला असं वाटतंय ना की मधुभाऊंना काहीतरी गोष्टी तरी समजतील. मग ते मला खाणाखुणा करून तर सांगू शकतात ना. म्हणजे मधुभाऊ डोळे तर ब्लिंक करत असतात. मग मधुभाऊ जेव्हा डोळे ब्लिंक करणार ना तेव्हा मधुभाऊंना नक्कीच काय बोलायचं आहे ते मला समजेल. आता मी हेच करते असंही आता सायली ठरवत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरवते तेव्हा टेप रेकॉर्डरमध्ये पहिल्यांदा ती स्तोत्र लावते. टेप रेकॉर्डरमध्ये जेव्हा ती ते स्तोत्र लावते ना तेव्हा ती आपल्या मोबाईलचा रेकॉर्डर ऑन करते आणि त्यामध्ये ते सगळं काही रेकॉर्ड करते. जेव्हा या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड्स होतात ना तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. मग सायली ठरवते की काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी उद्याच करून टाकायच्या. मग दुसरीकडे प्रतिमा आत्या आणि त्याचसोबत इकडे सुमन बोलत असतात. तेच आता तेवढ्यातच सायली आलेली असते. मग सायलीला विचारलं जातं की तुला इथं झोप लागली का? त्यावर सायली म्हणते की हो झोप लागली ना. झोप लागली म्हणजे काय म्हणता? मला तर असं वाटत होतं की ह्या बेडरूमसोबत माझं काही नातं आहे की काय. म्हणजे पहिल्यांदा ना असं वाटायचं की मला नवीन ठिकाणी झोप लागणार नाही, पण तसं काहीच झालं नाही. उलट छान झोप लागली. तेवढ्यातच ना आता तिथे एक बाई आलेली असते आणि ती विचारते की सायली सुभेदार. मग सायली म्हणते की हो या ना आतमध्ये, मीच आहे सायली सुभेदार. आणि असं बोलून आतमध्ये घेतलं जात असतं. तेवढ्यातच एक माणूस देखील तिथे येतो. तोही म्हणतो की सायली सुभेदार. मग आता त्यालाही बोलवलं जातं. सायली सुभेदार म्हणून बोलवलं गेल्यानंतर दुसरीकडे अजून एक बाई आलेली असते. तर तिलासुद्धा सायली आतमध्ये बोलवते. तर सायली ह्या कोणालाच ओळखत नसते. म्हणूनच मग आता तिकडे ती म्हणत असते की माफ करा पण मी तुम्हाला कोणाला ओळखलं नाही. तेव्हाच ना तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणत असतो की ह्या सगळ्यांना अपॉइंट मिस केलेलं आहे. मग तेव्हाच ना असं म्हटल्यानंतर आता प्रतिमा आत्या आणि सुमनला तर हसू येत असतं. तेच आता इकडे सायली म्हणत असते की आता हे काय. तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की बायको बघ तुझ्या आता सगळ्या गोष्टींचा विचार केला जातोय. मग आता बाकी गोष्टीसुद्धा पाळायला हव्यातच की. त्याचाही विचार तर करायलाच हवा ना. आणि म्हणूनच तर आम्ही हे ठरवलं आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा नेमकं काय आहे काय ठरवलं आहे ते नीट मला सांगा असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की बघ बायको या मॅडम ज्या आहेत त्या करमळकर मॅडम आहेत. या तुझ्या डाएटवर पूर्ण लक्ष ठेवतील आणि त्याचसोबत हे जे सर आहेत ते आहेत काउन्सिलर प्रधान स्ट्रेस कमी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर ह्या ज्या मॅम आहेत ना या मॅम ज्या आहेत त्यांचं नाव आहे मिस मेहता योगा इन्स्ट्रक्टर. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्जुन एक एक करून सांगू लागतो ना तेव्हा तर आता सायली चकितच झालेली असते. सायली आता अर्जुनकडे पाहू लागते. सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे. म्हणजे मला समजतील का काही गोष्टी. म्हणजे याआधी तर तुम्ही जे जे काही करायचा ते मी बघितलं आहे. मी तुम्हाला ओरडली नाही आहे, पण तुम्ही जे काही करताय ना ते एकदमच चुकीचं करताय. म्हणजे मला ना या सगळ्याचा राग येतो आहे. कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला हव्यात असं देखील आता म्हटलेलं असतं. मी इकडे आले इकडेसुद्धा तुम्ही माझ्यासाठी ह्या पाण्याच्या बाटल्या जिकडे तिकडे भरून ठेवल्यात आणि आता हे सगळं काही. त्यावर आता सायलीला प्रतिमा आत्या आणि सुमन समजावतात. आणि एखादा नवरा आपला इतका विचार करत असेल ना तर तू खूप जास्त लकी आहेस. उलट तू स्वतःला सावर हेही सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली म्हणत असते की पण मला आज बाहेर जायचे, मला या सगळ्या काही गोष्टी नाही जमणार आहेत असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ठीक आहे मग उद्यापासनं तरी हे सगळं चालू करू शकतेस ना बायको तू. हो हो उद्यापासनं तर करूच शकते ना, पण आता नाही. मग ह्या सगळ्यांना उद्या यायचं सांगितलेलं असतं. मग ती सगळीजणं तिकडनं निघून जातात. ते सायलीला ना कॉल आलेला असतो. सायलीला कॉल आल्याबरोबर सायली आता लगेचच ना कॉल रिसीव करते. कारण तिला कुसुमताईचा कॉल आलेला असतो.
आणि कुसुमताई जी आहे ती आता बोलत असते की सायली, कधी निघायचं आहे, चल ना, उशीर होतोय ना, मग चल निघूया, असंही आता म्हटलं जातं. हो हो हो, निघतेच आहे मी. मग त्यानंतर सायली आता प्रतिमा आत्यांना म्हणते की प्रतिमा आत्या, मी जाऊन येते हां, असं देखील सायलीने आता सांगितलेलं असतं. तेच आता तिला विचारलं जातं की बायको, तू जातेस कुठे ते तरी सांग, म्हणजे आम्हाला काही गोष्टी समजतील ना. हो हो, सांगते ना, मला ना थोडं मधुभाऊंना भेटायला जायचे आणि त्याचसाठी मी बाहेर पडायचं ठरवले. काय, आता एवढं उन्हाचं बाहेर पडतेस? नाही मी तुझं काही ऐकणार नाही आहे, असंही आता अर्जुन बोलत असतो. तेच प्रतिमा आणि सुमन आता अर्जुनला समजावत असतात आणि अर्जुनला म्हणतात की प्लीज तू असा विचार करू नका, आता तुमचं ती ऐकते ना तर तुम्हालासुद्धा तिचं ऐकावं लागणार आहे. जर प्रेग्नंट बायकोला या सगळ्या काळामध्ये जर तिच्या आईवडिलांना भेटायचं असेल तर कधीच नाही बोलायचं नसतं, उलट तिचा मूड ठीक ठेवायचा असतो, हे देखील सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता अर्जुनही सायलीला घेऊन जायला तयार होतो. इकडे प्रियाचं डोकं काम करत नसतं, प्रियाला कळत नसतं की काय करावं ते, त्यामुळे प्रिया थोडा आता विचार करत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते की कोणाला फोन करू, माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कोणाला सांगू, काही झालं तरीसुद्धा या लोकांना सांगणं गरजेचं आहे, नाहीतर माझी काही सुटका नाही. प्रतिमाला सांगू का, असाही विचार ना एका पॉईंटला ती करत असते. पण प्रतिमाला सांगून तो रविराज थोडी ऐकणार आहे. नको नको, हे नको करायला, सांगू तरी कोणाला सांगू, असाच ना ती आता विचार करत असते. तिचं डोकं अगदीच काम करत नसतं, पण तिला असं वाटत असतं की ह्या सगळ्याबद्दल बोलायला हवं कोणाशी तरी, त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. तेव्हाच ना ती विचार करत असते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती या सगळ्याबद्दल ना सचिनसोबत बोलू शकते. मग आता तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि तिला ठरवते ती सचिनच आहे की ज्याच्याशी आपण बोलू शकतो, ज्याला आपण या सगळ्या गोष्टी सांगू शकतो, तो आपलं काम करेल, असाही विचार ना ती करते. मग आता सचिनला फोन लावण्यासाठी मला तर त्या मावशीला थोडासा मस्का तर लावावाच लागणार आहे, तेव्हाच तर जाऊन सगळं काही सक्सेस होईल, असाही ती विचार करत असते. दुसरीकडे मधुभाऊ हे शांत निवांत बसलेले असतात. तेच आता तिकडे सायली आणि कुसुम त्यांना भेटायला आलेली असते. कुसुमताई आणि सायली या दोघीही जणींना बोलत असतात. कुसुमला आनंद झालेला असतो, कारण आहे ना सायली प्रेग्नंट असते. सायली ही कुसुमसाठी म्हणत असते की कुसुमताई, उलट तूही कामात गुंतून आहेस ना, हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मलाही बरं वाटलं. कसं सारखं आपण त्याच गोष्टी करत राहिलो ना की मग आपण एका विशिष्ट ह्याच्यात गुंतलो की बरं वाटतं. मग कुसुम म्हणत असते की सायलीला की एकदा आनंदाची बातमी मधुभाऊंना सुद्धा सांग ना, त्यांनाही बरं वाटेल. मग सायली मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ, आता लवकरच ना मी आई होणार आहे आणि तुम्ही आजोबा, तुम्हाला नातू किंवा नात होणार आहे, सो तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे, हे देखील आता तिनं सांगितलेलं असतं. तेच आता इकडे मधुभाऊंसोबत कुसुमही बोलू लागते. म्हणजेच आता कुसुमही मधुभाऊंना म्हणत असते की बघ, काही झालं तरीसुद्धा मधुभाऊंनासुद्धा आनंद झाला आहे. व त्याचबरोबर ती मधुभाऊंना सांगते की आपल्या साऊला दिवस गेले दिवस, असं बोलून ती आता सगळ्या गोष्टी सांगत असते. तर अर्जुनही बोलत असतो की हो मधुभाऊ, आता तुम्ही लवकर बरे व्हा, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी नीट होतील. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तर सांगून होतात, पण इकडे आता सायली भावूक झालेली असते. तेच आता कुसुमताईला एक कॉल आलेला असतो. मग कुसुमताई म्हणते की सॉरी, पण मला हा कॉल रिसीव्ह करावा लागेल, कारण मला जे लग्नाची ऑर्डर आली आहे ना मोठी, त्याबद्दलचा हा कॉल आहे, असंही आता कुसुमताई सायलीला सांगू लागते. त्यावर सायली म्हणत असते की ठीक आहे कुसुमताई, तू फोनवर बोलून घे, आणि मग तिकडनं कुसुमताई फोनवर बोलायला निघून जाते. तेच आता इकडे तो माणूस देखील आलेला असतो. जो माणूस जो आहे तो आता लक्ष ठेवत असतो सायलीवर. मग आता इथे कुसुम फोनवर बोलत तिकडनं निघालेली असते. तेच आता तिकडे एक नर्स येते
आणि तिथे येऊन ती बोलत असते की जरा ना डॉक्टरांना बोलायचं होतं पेशंटच्या सगळ्या गोष्टींबद्दल. मग आता सायली विचार करते की मी जर गेले ह्यांच्याबरोबर तर मला मधुभाऊंशी बोलता येणार नाही. मला काही झालं तरी मधुभाऊंशी निवांत एकांतात बोलायचं आहे. त्यासाठी मग ती फक्त अर्जुनला डॉक्टरांशी बोलायला म्हणून पाठवते. तेच आता सायली अर्जुनला सांगत असते की मला जरा मधुभाऊंशी गप्पा मारायच्या आहेत, सो प्लीज तुम्हीच जाल का, प्लीज ना. मग आता अर्जुन म्हणतो की बायको इतकंच ना, चालेल मी जातो. मग आता अर्जुन तिकडनं निघून गेल्यानंतर ना सायली आता आपल्या बॅगेतनं मोबाईल बाहेर काढते. मोबाईल बाहेर काढल्यानंतर आता ती बोलायला सुरुवात करते. मधुभाऊंना सांगत असते की गेले काही दिवस ना मधुभाऊ मला सारखा ना भास होतो, म्हणजे काही गोष्टी ना अशा अस्पष्ट दिसतात आणि त्याच गोष्टींचा खुलासा मला तुमच्याकडून करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला मी कसं सांगू आता, म्हणजेच मी तुम्हाला सांगते माझ्याकडे ना एक आवाज आहे, तो आवाज ना तुम्ही नीट ऐका, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कळतायत का बघा, असं देखील आता सायली म्हणू लागते. तेव्हाच ना सायली आता मोबाईलमधील जो रेकॉर्ड केलेला आवाज असतो तन्वीचा, तो सुद्धा ऐकवायचा इथे प्रयत्न करत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते की ही एक लहान मुलगी जी आहे ती ना मला सारखी दिसत राहते, म्हणजेच ती तन्वी आणि ती रविराज काका आणि प्रतिभा आत्यांची मुलगी आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहेत, मला तिचेच सारखे भास का होतात. म्हणजे कधीतरी असं वाटतं ना मधुभाऊ की तिचा आणि माझा काही संबंध आहे का, असाही विचार येतो कधीतरी मनामध्ये. पण काही गोष्टी ना खरंच कळत नाहीत ओ मधुभाऊ. म्हणजे आता या प्रश्नांची उत्तर तुम्हीच मला देऊ शकता, कारण लहानपणापासून तुम्ही मला सांभाळलं आहे आणि मी लहान असताना कशी दिसायची हेही तुम्हालाच माहिती आहे. म्हणजे तेव्हा मी आरशात बघायला सुद्धा घाबरायचे, हेही मी बऱ्याचदा ऐकले. त्यामुळे मला मी कशी दिसायची एवढं आठवत नाही आहे, पण तुम्हाला तर मी लहान असताना कशी दिसायची हे तर माहितीच असेल ना. त्यामुळे प्लीज मधुभाऊ मला या प्रश्नांची उत्तरं द्याल का. मग आता सायली जी आहे ती मोबाईलमधला ते टेप रेकॉर्डरमधलं जे रेकॉर्ड केलेलं सॉन्ग असतं, जे स्तोत्र असतं, ते ऐकवायला सुरुवात करते. तर इथे मधुभाऊ जेव्हा ते ऐकतात ना तेव्हा मधुभाऊंना माहिती असतं ना की सायली हीच तन्वी आहे. त्यामुळे मधुभाऊंना अशा रिॲक्शन्स द्यायला सुरुवात करत असतात. त्यांना असं वाटत असतं की कधी एकदा सायलीला ओरडून सांगतोय. ते सायलीवर लक्ष ठेवायला तो माणूस असतो. सायलीला हळूच ना तो आता बघत असतो दरवाजाच्या फटीतून, म्हणजेच त्याचं सायलीवर बरोबर लक्ष असतं. त्याला आता सायली आवडलेली असते का काही माहितीच नाही, काही कळतच नाही आहे, कारण तसं काही वेगळं असं दाखवलंच नाही आहे. मग तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तेव्हा इकडे अर्जुनही डॉक्टरकडनं आलेला असतो. त्याच्या हातातही फाईल असते आणि तो सरळ चालत येत असतो, त्याचं लक्ष नसतं. ते समोरून इकडे आता कुसुमताई जी आहे ती सुद्धा फोनवर बोलत चालत येत असते. अर्जुन सगळे रिपोर्ट्स बघत येत असताना अर्जुनचा धक्का जो आहे तो आता कुसुमला लागणार असतो. तेच इकडे सायली मधुभाऊशी बोलत असते, मधुभाऊंना ते ऐकवत असते. मधुभाऊ जेव्हा ऐकत असतात ना तेव्हा मात्र आता त्यांनासुद्धा काहीतरी आठवत असतं, कारण त्यांनाही माहिती असतं की तन्वी ही सायली आहे. फक्त त्यांना बोलता येत नसतं, फक्त डोळ्याने का होईना इशाऱ्याने ते बोलत असतात. तेच हे सगळं काही तो माणूस हळूच बघत असतो. इथे कोणी नाही आहे याची त्याने खात्री केलेली असते आणि मगच तो त्या केबिनच्या आतून म्हणजे डोकावून पाहत असतो. तेव्हाच ना अर्जुन समोरून येत असतो, तर त्याचा धक्का कुसुमताईला लागतो. तेव्हा अर्जुन जे समोर जर बघितलं असतं ना तर अर्जुनला दिसलं असतं की हा माणूस चालत चालत येत आहे. पण तेव्हाच ना अर्जुनचं लक्ष फाईलमध्ये असतं. मग तेव्हाच कुसुमचा धक्का लागतो आणि आता ते सगळं सामान खाली पडतं. फाईलमधले पेपर खाली पडल्याबरोबर आता कुसुमताई म्हणत असते की बघितलं का, तुमचं ना कधीच लक्ष नसतं. तेच आता अर्जुन कुसुमताईला म्हणतो की आज तुमच्या तोंडून ते चिडका पिब्बा ऐकलं नाही आहे ना, म्हणून असणार आहे ते, बोला म्हणजे कसं बरं वाटतं ना. मग आता चिडका पिब्बा असं ते म्हणते आणि त्याबरोबर आता तो म्हणतं की आता जरा मला मदत करा हे सगळं भरायला. मग आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी उचलायला मदत करत असते. तोपर्यंत त्या माणसाचं सगळं काही बघून होतं, जे जे काही बघायचं आहे ऐकायचं आहे ते सगळं ऐकून त्याचं झालेलं असतं आणि त्यामुळेच का होईना तो थोडासा आता बाजूला जातो. तेच दुसरीकडे आता सायली जी आहे ती मधुभाऊंशी बोलायचा प्रयत्न करत असते. मधुभाऊ काही बोलतायत का हेच ती बघत असते. तिला फक्त थोडेसे डोळे विस्कवले काय यातच बरं वाटत असतं. पण आता इकडे मधुभाऊंचे
पायसुद्धा हलत असतात. म्हणजेच मधुभाऊ बरं होण्याकडे कुठेतरी ग्रीन सिग्नल दिसत असतो आणि त्यामुळेच ना सायलीला हे समजत नसतं की सायली बघत असते फक्त की मधुभाऊ डोळे मिचकवत आहेत की नाही. पण मधुभाऊंना तो आवाज ऐकल्यावर ना काही गोष्टींचा म्हणजे जो त्रास होत होता तो कमी होत आलेला होता आणि त्यामुळेच ना आता मधुभाऊ तसा विचार करत होते. तेवढ्यातच आता अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की बायको झाले का मधुभाऊंना भेटून. तेव्हा आता सायली म्हणते की हे काय आलातसुद्धा तुम्ही. मग आता अर्जुन म्हणतो की मग झालं ना डॉक्टरचं काम म्हणून आलो. कुसुमही आलेली असते. कुसुमताईलाही बघून ती म्हणते की अरेच्छा इतक्या लवकर फोन झालाही. मग आता कुसुमताई म्हणते की अजून तुला काय वाटत होतं आम्ही काय फोनवर मी बोलतच बसणार आहे का. अगं झालं. मग आता सायली अर्जुन आणि त्यासोबत कुसुमताई एकत्रच उभे असतात. सायलीला अजून थोडा वेळ ना मधुभाऊंशी बोलायचं असतं. म्हणजे तिला ज्या ज्या काही गोष्टी बोलायच्या असतात त्या अपूर्णच राहिलेल्या असतात ना. तेच आता पुढील भागात पाहायला मिळतं की तिकडनं कसे तरी ही लोक बाहेर पडतात. पण तेवढ्यातच ना तिथे आता एक माणूस जो सायलीवर लक्ष ठेवून होता तो मधुभाऊंच्या रूममध्ये येतो आणि मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क बाहेर काढतो. त्यामुळे मधुभाऊंना त्रास होऊ लागतो. खरं तर सायली अर्जुन आणि कुसुमताई हे आता डॉक्टरांना भेटायला गेले होते मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल बोलण्यासाठी. तेव्हाच ना ती नर्स तिथे येते आणि ती नर्स सांगू लागते की आता मी पेशंटच्या वॉर्डमध्ये गेले होते तेव्हा ना पेशंटचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढला होता. हे जेव्हा आता समजतं तेव्हा तर आता सायलीला धक्काच बसतो. सायली तर आता पाहतच राहते. सायली म्हणत असते की हे सगळं कोणी केलं असेल. तेच आता अर्जुन तिला म्हणतो की काहीच कळत नाही आहे. पण आता अर्जुनला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की म्हणजे अजूनही मधुभाऊंच्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे. मग CCTV फुटेजमध्ये या गोष्टी कळतील ना हे अर्जुनला माहिती असतं. म्हणून अर्जुन आता डॉक्टरांना सरळ म्हणतो की मला हॉस्पिटलचे CCTV फुटेज चेक करायचे आहेत आणि मग CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली जाते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका.